बातमीचे प्रायोजक आहेत निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र किचन, फॅमिली व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि वाढदिवस व विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा, स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबीघाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 9205। संपर्क क्रमांक 89 99 50 87 99। सातपूर केवल पार्क रस्त्यावरील राजपूत पान स्टॉलवर खुलेआम गुटखा विक्री। या अवैध धंदा करणाऱ्या टपरी चालकांवर वरदहस्त कुणाचा? अन्न औषध प्रशासन करणार का कारवाई? महाराष्ट्रात औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर व अवैध गुटखा पान मसाल्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। परंतु सातपूर अंबड लिंक रोडवर केवल पार्क घाटोळ मळा या परिसरात असलेल्या राजपूत पान स्टॉलवर अवैध पद्धतीने खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याबाबत किंग ऑपरेशन स्टार लक्ष न्यूजने केले आहे। नक्की या टपरी चालकावर वरदहस्त पोलिसांचा की अजून कुणाचा हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। गेल्या महिनाभरापूर्वी संजीवनगर येथील यादव यांच्या दुकानावर अशाच पद्धतीने अवैध गुटखा विक्री विरोधात FDA विभागाने कारवाई करून दुकान सील केले होते। म्हणून या स्टिंग ऑपरेशन नंतर अन्न औषध प्रशासन त्या मुजरा टपरी चालकावर काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। स्टार लक्ष न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, सातपूर। मैं आपका राष्ट्रपिता महात्मा गांधी, करो या मरो और भारत छोड़ो। मैं आपका स्वातंत्र्य भारताचा पहिला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तुम्हा बालकांचा चाचा नेहरू, स्वराज्याची लोकमान्य टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच। राजगुरु मी भगत सिंह, हम हमारी आजादी छीन के रहेंगे, हम हमारी आजादी छीन के रहेंगे, हम हमारी आजादी छीन के रहेंगे। संघटित आणि संघर्ष करा। वीर सावरकर हुतात्मा देशासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही। मी झाशीची राणी मैं अपनी मी झाशीची राणी मैं मेरी झांसी नहीं दूंगी। मी सरोजिनी नायडू। आयुष्य हे एक गीत आहे, ते गा। आयुष्य हे एक आव्हान आहे, त्याचा सामना करा। मी सावित्रीबाई फुले, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी क्रांती ज्योत। माइक ऑन करून घ्या। ओम शांती शांती।
वंदे जय जवान। जब आप खुले हो तो दर्द हिंदुस्तान की हो, जब आप खुले हो तो दर्द हिंदुस्तान की हो, जब आप बंद हो तो याद हिंदुस्तान की हो। हम मर भी गए तो कोई गम नहीं, मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की हो। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट, आज या स्वातंत्र्य दिनाला 79 वर्ष पूर्ण झाली. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. खरं तर एक प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले. खरं तर आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले का? तर नाही, हे स्वातंत्र्य आपल्याला इतकं सहजासहजी मिळालं नाही. इंग्रजांकडे स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी देऊन टाकलं, इतकी सोपी गोष्ट नव्हती ती. अनेक वीरांनी आपले तप, त्याग, बलिदान या देशासाठी दिलं, तेव्हा कुठेतरी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण इतके आनंदामध्ये इतके सण उत्सव साजरा करू शकतो, अनेक कार्यक्रम घेऊ शकतो, हे फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून. अहो भगतसिंग हसत हसत फासावर गेले, राजगुरू, सुखदेव, चापेकर बंधू हसत हसत फासावर गेले. खरं तर समोर मृत्यू दिसत होता, आपल्याला फासावर जायचंय, पण दुसऱ्या बाजूला त्यांना अभिमान वाटत होता की नाही, आपल्या बलिदानाने तरी या देशाला स्वातंत्र्य मिळेल. एक अश्रू डोळ्यातून न काढता हसत हसत आपल्याला सांगून गेले की सास थमती गई नवजत जमती गई, सास थमती गई नवजत जमती गई, इस बढ़ती कदम को ना रुकने दिया. कट गए सर हमारे तो कोई गम नहीं, कट गए सर हमारे तो कोई गम नहीं, सर हिमालय का हमने न जीतने दिया. मरते मरते रहा माँ का फल साथियों, मरते मरते रहा माँ का फल साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या देशाच्या तरुणांनो, या देशाच्या वीरांनो, आता हा देश, ही मातृभूमी तुमच्या हातात आहे, हे वतन तुमच्या हातात आहे. याला तुम्हाला फुलवायची गरज आहे, तुम्हाला याचं स्वातंत्र्य टिकवण्याची गरज आहे, हे भगतसिंग आपल्याला जाता जाता सांगून गेले. आणि अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. खरं तर 150 वर्ष इंग्रज सत्तेने भारतावर राज्य केले, घालवली ही जुलमी सत्ता, रक्ताचे ताट वाढले, आनंदाने निगड्या छातीने कंठात गोळ्या कोणी झेलल्या, वंदे मातरम जिंकला असे म्हणत मातेसाठी फाशी त्यांनी घेतली. अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, आपले कुटुंब, आपल्या घराचा विचार न करता ते या देश सेवेसाठी समर्पित झाले, आणि म्हणूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आणि एवढंच नाही, आपण अनेक जण रोज बातम्या पाहतो, बातम्या ऐकतो, तेव्हा टीव्हीवर अनेक न्यूज असतात की आज एवढे सैनिक शहीद झाले. तेव्हा विचार केला पाहिजे की कुठंतरी ते कोई धन है क्या तेरी धूल में से बढ़ते, तेरी धूप से रोशनी, तेरी होप जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, और जिंदगी बातें की जब और सुहानी देखी, एक रोज नहीं मेरी शाम है, याद करे जो जमाना, माटी पे मरम तुझाना, जख्म में शामिल तेरा नाम है। ओ दोस्त मेरे तेरी शान के सदके कोई गम है क्या, तेरी धूल से भर के, तेरी धूप से रोशनी, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. उत्सवतीने रंगांचा आभाळी सजला, उत्सवतीने रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय मुख्याध्यापक सर, सन्माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव आरोही गणेश सावकार. आज मी आपल्या समोर 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाबद्दल माझे विचार व्यक्त करीत आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. मित्रांनो, आज आपण सर्वजण इथे का जमलो आहोत, तर आज आपण सर्वजण आपल्या देशाचा पवित्र आणि अभिमानास्पद असा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस केवळ एक राष्ट्रीय सण नसून तर आपल्या स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा आणि एकतेचा उत्सव आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांच्या जवळपास 150 वर्षांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी लाखो स्वातंत्र्य
अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी तुरुंगवास भोगला, तर अनेकांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशसेवा केली. मित्रांनो, आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशसेवा केली. मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला जर मिळाले तर ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच मिळाले, कारण त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर त्यांनी हा विचार केला नाही की मी गेल्यानंतर हे स्वातंत्र्य होईल का, पण त्यांनी हा विचार केला की मी गेल्यानंतर हे स्वातंत्र्य नक्कीच होईल आणि या देशात काहीतरी बदल घडेल. मित्रांनो, महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा उभारला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी प्रेरणादायी घोषणा दिली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हुसतच देशासाठी फाशी स्वीकारली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा निर्धार देशी